नमस्कार मंडळी, मी डॉक्टर संपदा तांबोळकर. बरेचदा काय होतं माहिती आहे का, हल्ली ना माझ्याकडे पालक येतात आणि म्हणतात की शीला त्रास होतोय, बाळाला भयंकर कॉन्स्टिपेशन होतंय. त्याच्यावर अर्थात एक व्हिडिओ करणारच आहे मी. पण मग लक्षात येतं की मुलांना ना पाणी प्यायची सवय लागलेली नसते किंवा पाणी पीत नसतात किंवा कमी पीत असतात. मग असं का बरं होतं? कारण आपण ना जेव्हा 6 महिन्यापर्यंत आपण स्तनपान करतो त्याच्यामध्ये जवळजवळ 70% पाणी आहे. त्यामुळे त्यांना वेगळं पाणी द्यायची गरज नसते. 6 महिन्यानंतर आपण जेव्हा मूल वाढायला लागतं तेव्हा अर्थातच काय होतं की आपण खाण्याकडे इतकं छान लक्ष देतो की त्याला काय खायला पाहिजे, त्याला पेज कशी द्यायची, त्याला किती किती तासांनी द्यायची, याच्याकडे इतकं छान लक्ष आया देतात किंवा आज्या देतात. पण होतं काय, त्याच्या अनुषंगाने त्यांनी पाणी किती प्यायलं पाहिजे ह्याच्याबद्दल फार कमी बोललं जातं. किंवा मला कधी कधी ते फक्त खायला काय द्यायचं हे विचारतात, की पाणी कधी द्यायचं हे आपणहून कधी विचारत नाहीत. तुम्ही अर्थातच मी सांगितलं जातंच. तर आपण थोडंसं हे सुरुवातीला बघूया की साधारण 6 महिन्यानंतर जेव्हा वरचं वरण भाताची पेज वगैरे आपण सुरू करतो तेव्हा पाणी कसं द्यायचं आणि किती द्यायचं. तर अर्थातच ना लहान मुलांना बिनचवीचं काही सवयच नसते ना त्यांना. म्हणजे ते आत्तापर्यंत दूधच प्यायलेलं असतं, त्याला एक छान विशिष्ट चव आणि वास असतो. पाणी कलरलेस ओडरलेस टेस्ट असते, त्याला त्यांना स्वाद न काही चव ना रंग. त्यामुळे मुलांना या लिक्विड पातळ पदार्थाचं करायचं काय हा कधी कधी पडलेला प्रश्न असतो. त्यामुळे तुम्ही त्यांना पाणी पाजायला सुरू केलं की बरेचदा काय होतं की ते थुंकून टाकतात किंवा भुरक्या मारून टाकतात. तर सांगायचा विषय हा की प्रत्येक जेवणानंतर म्हणजे तुम्ही जेव्हा त्यांना पेज वगैरे द्याल त्याच्यानंतर साधारण एक 4 ते 5 चमचे पाणी अवश्य पाजायला सुरुवात करा. म्हणजे आपण छोटी नैवेद्याची वाटी घेतली तर अर्धी वाटी तरी आपण पाणी उकळून गार केलेलं. का उकळून गार केलेलं की तोपर्यंत वॅक्सिन झालेले नाहीत. मग सगळे म्हणतात की आमच्याकडे आरो आहे का, देऊ का, काही हरकत नाही, पण उकळून गार केलेलं पाणी उत्तम. तर पातेलभर पाणी उकळून ठेवायचं त्यांच्यासाठी, ते गार करून ठेवायचं आणि तीच पाणी दिवसभर त्यांना पाजायचं. तर ते पाजायचं किती, तर मी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला 4 ते 5 चमचे, मग हळूहळू वाढवून तुम्ही अर्धा ते साधारण पाऊण वाटी, छोटी वाटी दिवसातनं 3-4 वेळा पाजायला सुरुवात करा. केव्हा पाजायचं, जेव्हा तुम्ही त्यांना खायला घालताय तेव्हा, खूप दंगामस्ती करून झाली आहे तेव्हा, तर ते मध्ये मध्ये पाणी आवर्जून पाजा. मग तर त्याला मी म्हणल्याप्रमाणे चव नाही, मग काही काही मुलांना आवडत नाही, मग काय करायचं बरं. मग अशा वेळेस त्याच्यात थोडंसं तुम्ही बडीशोप टाका, तुम्ही थोडंसं फ्लेवरिंग एजंट टाका किंवा जिरे टाका आणि थोडंसं उकळून घ्या आणि त्याला थोडासा एक फ्लेवर दिला ते उकळताना की ते पाणी कदाचित प्यायलं जातं. मग नंतर विषय येतो की साधारण 1 वर्षानंतर साधारण किती पाणी पाजावं. तर साधारण पाऊण ते 1 लिटर पाणी तरी किमान पक्षी त्यांच्या पोटात गेलं पाहिजे 1 वर्षानंतर. मग ते कसं पाजायचं बरं, कारण काय होतं की त्यावेळेस मग त्यांचे आकल्याचे शिंग छान वाढलेले असतात, मग तेव्हा त्यांना अजिबातच आवडत नाही पाणी प्यायला. मग अशा वेळेस काय करायचं की छोट्या बाटल्या वेगवेगळ्या रंगाच्या नंतर करून ठेवायच्या आणि त्यांना चक्क पाणी प्यायची पण एक सवय लागली गेली पाहिजे. की चला आता म्हणजे काय होतं की चला आपण ह्या गुलाबी बाटलीतनं पिऊया किंवा आपण ह्या लाल बाटलीतनं पिऊया किंवा या आपण छोट्याशा निळ्या कपातनं पिऊया. आणि मी जेव्हा म्हणलं की बाटलीतलं पाणी, तर बाटलीनी पाजायचं नाही आहे, ते बाटलीतलं पाणी ओतून घ्यायचं आहे, कपानी पाजायचं आहे किंवा तुम्ही छोट्या फुलपात्र्यांनी पाजू शकता किंवा सिपी कप आपण म्हणतो ना, सिपर, त्याच्यानी पाजू शकता. पण बाटलीनं पाणी पाजणं टाळायचं आहे. हा एक आग्रहाची विनंती तुम्हाला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तोच, चला तुम्ही हे पाणी पाजायला सुरुवात केली, मग परत विषय तोच की मग त्याच्यामध्ये काय करायचं. मग कधी कधी काय करता की तुम्ही त्याच्यात छोटे छोटे फळाचे तुकडे घालून ठेवू शकता किंवा फ्रेश फ्रूटचा थोडासा एक्स्ट्रॅक्ट घालू शकता, त्याच्यात थोडंसं एक फ्लेवर देऊ शकता आणि जसं त्यांचं वय वाढेल तसं हळूहळू तो फ्लेवरिंग एजंट कमी करून करून तुम्ही त्यांना एक पाणी प्यायची सवय लावू शकता. तर प्रत्येक जेवणानंतर त्यांना एकदा सवय लागली की हे पाणी प्यायचंच असतं. मग तुम्ही त्याच्यात बाटल्यांचा रंग द्या, वाट्यांचा रंग द्या किंवा त्यांना शिकवा की एवढं पाणी जेवल्यानंतर घेतलंच पाहिजे. ती अगदी 1 वर्षा वयापासून जर सवय लागली गेली तर अर्थातच त्यांना त्रास होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाण्याला रिप्लेस कधीही करायचं नाही. म्हणजे पाणी हे पाणीच आहे, त्याच्या मग असं म्हणायचं नाही की नाही बाबा पाणी नाही, मग आम्ही त्यांना ज्यूस पाजला किंवा आम्ही त्याला सूप पाजलं म्हणून त्याला पाणी नाही लागलं, असं नाही. ज्यूसेसपेक्षा फळं खायला शिकवा, ज्यूसेस देऊ नका. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सूप्स वगैरे दिला फारच उत्तम, चांगली गोष्ट आहे, पण जरी सूप देऊन झालं तरी सॉलिड फूड झालं तरी त्याच्यानंतर हे जेवण झालं आहे म्हणजे अमुक
पाणी घ्यायचंच आहे हे आवर्जून शिकवा. मग घ्यायचं कितीतरी पाणी. वर्षानंतर साधारण एक लिटर, पाऊण ते 1 लिटर पाणी लागतं. मग साधारण तिसऱ्या वर्षी किती, साधारण 1 ते 1.25 लिटर, म्हणजे 1.3 लिटरपर्यंत पाणी तिसऱ्या वर्षी. साधारण 5व्या वर्षी साधारण किती, तर 1.5 लिटर. आणि त्याच्यानंतर 7 ते 8 वर्षानंतर किंबहुना त्याच्यानंतर कितीही पुढे वर्ष 2 ते 2.25 लिटर पाणी त्यांच्या पोटात गेलं पाहिजे, कारण तेव्हा त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढलेली असते. आणि ते जर तुम्ही पाणी त्यांना पाजलं नाहीत तर अर्थातच होतं काय की डिहायड्रेशनसारखं होतं, चिडचिडं होतं, मूल लघवीचं प्रमाण कमी होतं, लघवी गडद होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कॉन्स्टिपेशन व्हायला लागतं. तर या पाण्याच्या दुनियेत त्यांना रममाण व्हायची सवय लावा, हीच माझी तुम्हाला विनंती. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.